नमस्कार, मी किशोर पात्रीकर, लाखनी तालुक्यातील लाखनी गावाच्या शेत शिवारामध्ये आपल्यासोबत या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी आहेत. या तालुक्याचे लाखनीचे 3 राठोड. आपण त्यांना विचारूया की साधारणतः यावर्षी जी परिस्थिती एल निनोमुळे कमी पाऊस पडणार असं भाकीत केलं होतं आणि ती परिस्थिती तशी दिसते. म्हणजे उशिरा एकतर पावसाला सुरुवात झाली आणि दुसरा आता जो 9 दिवसाचा खंड या ठिकाणी पडलेला आहे. आणि अशा परिस्थितीत या तालुक्यामध्ये जर पेरीव भाताच्या बद्दल आपल्या तालुक्यामध्ये आपण कसा प्रचार प्रसार केला? सर, जसा हंगाम सुरू झाला त्याच्यामध्ये आम्ही माननीय पात्रीकर साहेब विभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व तालुक्यांनी जी मशीनधारक आहेत तालुक्यामध्ये त्याची माहिती गोळा केली आणि पेरीव धानाचे आम्ही प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकाऱ्यामार्फत आम्ही ह्याच्यामध्ये प्रात्यक्षिक राबवले आणि लागवड तंत्रज्ञानाची आपण शेतकऱ्यांमध्ये प्रचार प्रसिद्धी केली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. बरं, तरी आता काय वाटतं किती आकडेवारी? तरी साधारण आता तालुक्यामध्ये पेरीव धान म्हणजे मशीनद्वारे 400 हेक्टरवरची सध्या लागवड झालेली आहे पारंपरिक पद्धतीने आणि पारंपरिक आवतांनी जवळपास 1550 हेक्टरवरती लागवड झाली. अच्छा, म्हणजे ही मागच्या वर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षी जवळपास 900 हेक्टरवरती लागवड होती आपली, त्याच्या तुलनेत ही दुप्पट झालेली आहे. ही पेरणीची पद्धत अवलंबलेली आहे, डायरेक्ट सीडेड राईस. असे शेतकरी आहेत त्यांना नमस्कार. नमस्कार, माझे नाव अमर दुर्गाचरण गायधनी, राहणार लाखनी. अच्छा, सीड ड्रिल या वर्षीच पहिल्यांदा. आणि किती एकरवर केली तुम्ही? 5 एकरावर केलेली आहे. बरं, किती बियाणं वापरलं तुम्ही? आता एकरी 25 ते 30 किलोच्या. तुम्हाला आता एकराला पेरडीला किती खर्च आला मशीनने? मशीनने जवळपास आता 5 एकराले 6.5 तास, 1200 रुपये तास घेतले त्या मशीनवाल्याने. 1400 रुपये जवळपास तुम्हाला एकराला खर्च आला पेरणीला. याच्यात जसा या सीड्रिलने पेरलेल्या आवट्यात न रोवणीच्या याच्यात जवळपास 6000 ते 7000 रुपये बचत. बरं, मला असं सांगा, आता काही खत वगैरे बियाणं पेरताना दिलं होतं का? मशीनद्वारेच दिलं होतं. मशीनद्वारेच दिलं म्हणजे आता चांगला हिरवागार दिसते ना तुमचं धान बघायचं. जे काही खत दिलं ते बियाण्यासोबत पेरलं गेलं. त्याच्यामुळे एक असं समजूया आपण की या पद्धतीमध्ये जर पेरलं खत कमी लागते. मला काय वाटतंय 60-70% खतामध्ये याचा पूर्ण 100% जो आपण रिझल्ट पूर्ण भेटून जाईल. रिझल्ट भेटू शकते. हो, बिलकुल. पहिली गोष्ट, मुळाजवळ पडला तो खत म्हणजे तो पूर्ण मूळ घेतो त्याच्यामध्ये. म्हणजे आता तुम्ही पेरणी केल्यानंतर तणनाशक मारलं नाही, तरी पण खूप तण कमी आहे. आता एक साधारणतः तुम्हाला एक तणनाशकाची फवारणी करावं लागेल याच्यामध्ये, बरोबर आहे? उगवण पश्चात तणनाशक म्हणजे जे आपण कचरा उगवल्यानंतर त्याच्यावर मारते ते वाली. बरं, आता तुम्हाला काय वाटते या पद्धतीबद्दल? आता पहिल्यांदाच पेरलं आणि आता बघा बऱ्यापैकी पाऊस आता जवळपास 7 ते 8 दिवसाचा खंड पडलाय. म्हणजे पाण्याचा काही अभाव याच्यावर पडला नाही. 8-10 दिवसाचा नाही असं वाटतच नाही. तुम्ही बघा ना, आता हे पीक जे दिसते तुम्हाला सगळं वाटत नाही. म्हणजे समाधानी आहे तुम्ही पाणी पडला त्याच्या चांगला आहे. या वर्षी याच्या नियोजन म्हणजे 10 एकर तर पक्का. अच्छा, 10 एकराला पूर्ण टाकेन. बरं. आपल्या बाजूलाच एक शेतकरी आहेत. माझे पूर्ण नाव दादाराम शंकरराव गिरेपूजे, राहणार लाखनी, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा. अच्छा, तर दादारामजी, सध्या पिकाची परिस्थिती आपण बघताय त्याची. आता हे सगळ्या गोष्टी लक्षात घेता तुमच्या मनामध्ये काय वाटते की म्हणजे तुमची रोवणीची पद्धत आणि ही पद्धत याच्यामध्ये काय तुमच्या मनामध्ये काय विचार येतो? रोवणीला नाही म्हणाल तरी आज 1.5-2 पट आपल्याला डबल खर्च आला. बरं, आता तुम्हाला ठीक आहे, कारण आधी आपण ही पद्धत करतच होतो पूर्वीच्या काळामध्ये. आम्ही छोटे होतो, आमचे आई वडील करत होते. त्यावेळेस कसं तणनाशक वगैरे नव्हते त्या काळामध्ये. त्यावेळी कसं आहे, औषध जे होते औषधाचा तेवढा मारा नव्हता, उपलब्धता नव्हती. त्या कारण कसं आहे, आवत्या म्हणला म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये गवत्या समजत होता, म्हणून त्या आवत्यापासून लोक दूर राहिले. पण आता काळामध्ये आता परिस्थिती अशी आहे की का रोवण्याच्या खर्चाच्या हिशोबानं मजुरी मिळत, मजुरीचा प्रॉब्लेम येते. मजुरी एकतर मिळत नाही आणि जो आहे धानाचं उत्पादन जो आपल्याला पाहिजे तो काय त्या प्रमाणात होऊन नाही राहिला. म्हणून कसं आहे, अशा परिस्थितीत ही पद्धत मला योग्य वाटते. पुढच्या पाहू आता पुढच्या वर्षी. यावर्षी तर आपण रोवणा केला, पुढच्या वर्षी अगर
काहीतरी आपण त्याच्यात थोडं तोडगा काढून आपण आपल्या शेतामध्ये प्रमाणावर तरी काही करू. प्रमाणात तरी करून पाहू. अच्छा